प्रणम्य शिरसा देव गौरीपुत्र विनायकम भक्तावास स्मरे नित्यमायू कामार्थ सिद्धये. हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर. प्रत्येक महिन्यामध्ये 2 चतुर्थी येतात. एक असते विनायक चतुर्थी आणि एक असते संकष्ट चतुर्थी. तर जे गणेश भक्त आहेत ते संकष्टी चतुर्थीचं व्रत करत असतात. पण जेव्हा संकष्टी चतुर्थी ही मंगळवारच्या दिवशी येते तर तिला अंगारकी चतुर्थी म्हणून आपण ओळखतो. त्याला अंगारक योग असं आपण म्हणतो. तर मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अंगारक चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पाची पूजा कशी करायची. अंगारकी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला गाईला काहीतरी खाऊ घालायचं आहे. तर गाईला काय खाऊ घालायचं नेमकं, अंगारकी चतुर्थीची सोपी पूजन विधी, त्याचबरोबर अंगारकी संकष्टी चतुर्थीचं महत्त्व काय आहे, अशी सगळी माहिती जाणून घेणार आहोत. व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये ओम गंग गणपतये नमः हा मंत्र लिहायला विसरू नका. गणपती बाप्पा तुमच्या सर्वांच्या इच्छा पूर्ण करो अशी त्यांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर मंडळी, येत्या मंगळवारी म्हणजे 5 मे 2026ला मंगळवारच्या दिवशी अंगारकी चतुर्थी असणार आहे. तर ज्यांना कोणाला संकष्टी चतुर्थीचं व्रत सुरू करायचं असेल तर त्यांनी अंगारकी संकष्टी चतुर्थीपासून सुरू करायचं असतं. तर चतुर्थीचं व्रत कसं करायचं याबद्दलची माहिती मी एका व्हिडिओमध्ये मागे सांगितलेली आहे. नाशिककर कोमल या यूट्यूब चॅनलवर जाऊन तुम्ही तो व्हिडिओ सर्च करू शकता. ज्यांना कोणाला चतुर्थीचं व्रत करायची इच्छा असेल तर ते असं कोणत्याही चतुर्थीपासून आपल्याला सुरू करता येत नाही. त्यासाठी अंगारकी संकष्टी चतुर्थीपासून आपल्याला चतुर्थीचं व्रत सुरू करावं लागतं. तर ज्यांना व्रत करायचं आहे संकष्टीचं तर त्यांना आता चांगली संधी आहे. येत्या मंगळवारी 5 मे 2026 रोजी संकष्टी चतुर्थी असणार आहे. तर तेव्हापासून तुम्ही संकष्टी चतुर्थीच्या व्रताला सुरुवात करू शकता. तर सर्वात आधी आपण संकष्टी चतुर्थीचं अर्थात अंगारकी संकष्टी चतुर्थीचं महत्त्व काय आहे, अंगारकी चतुर्थी असं का म्हटलं जातं याबद्दलची माहिती जाणून घेऊया. तर पौराणिक माहितीचा जर आपण आधार घेतला तर त्याच्यानुसार असं समजतं की गणपती बाप्पाने मंगळदेवाने कठोर तपश्चर्या केली. मग त्यांना गणपती बाप्पाने प्रसन्न होऊन वर दिले की जेव्हा कधी मंगळवारच्या दिवशी चतुर्थी तिथी येईल तर ती तिथी अंगारकी चतुर्थी म्हणून ओळखली जाईल. आता अंगारकी चतुर्थी ही किती महत्त्वाची आहे, तिला किती विशेष महत्त्व आहे याबद्दलची तुम्हा सर्वांना माहितीच आहे. तर अंगारकी चतुर्थीच्या दिवशी सोप्या पद्धतीने पूजन कसं करायचं ते आपण आता जाणून घेणार आहोत. तर अंगारकी चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे, स्नान करायचं आहे. स्नान करताना अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल मिसळून मग स्नान करायचं आहे. स्वच्छ स्नान केल्यानंतर शक्यतो या दिवशी पिवळं किंवा लाल रंगाचं वस्त्र आपण परिधान करायचं आहे. संकष्टी चतुर्थीचं व्रत किंवा अंगारकी संकष्टी चतुर्थीचं व्रत हे कोणीही करू शकतं. स्त्री, पुरुष, कुमारिका, मुलं, मुली, वयोवृद्ध कोणीही हे व्रत करू शकतं. ज्यांना कायमस्वरूपी संकष्टी चतुर्थीचं व्रत नसेल करायचं तर ते लोकसुद्धा फक्त एका दिवसापुरतं अंगारकी संकष्टी चतुर्थीचे व्रत करू शकता. तर व्रत करायच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं, स्वच्छतेची कामं आटोपून घ्यायची, स्नान करायचं आहे. त्यानंतर लाल किंवा पिवळ्या रंगाची स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहे. मासिक पाळीची अडचण असेल महिलांमध्ये किंवा सुतक असेल तर अशा लोकांना पूजा करता येणार नाही, त्यांनी फक्त व्रत करायचं आहे. या उपवासात तुम्ही फळे, पाणी, दूध, फळांचा रस किंवा साबुदाण्याची खिचडी यांच्यासारखे पदार्थाचे सेवन करू शकता. तर सर्वप्रथम आंघोळ वगैरे केल्यानंतर आपल्या प्रत्येकाच्या घरात गणपती बाप्पाची मूर्ती असते देवघरामध्ये. तर तिची तुम्ही स्वतंत्र पाटावरती स्थापना करू शकता किंवा मग तिथेच पूजा केली तरी चालेल. पण अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तरी स्वतंत्र पूजा तुम्ही स्थापना करायला पाहिजे. तर पाटाभोवती छानशी रांगोळी काढून घ्यायची. पाटावरती लाल रंगाचं वस्त्र टाकायचं आहे कोरं आणि तिथे तुम्ही सर्वप्रथम तूप टाकून दिवा प्रज्वलित करायचा आहे. त्यानंतर पूजेचा संकल्प करायचा आहे, गणपती बाप्पाचं ध्यान करायचं आहे, त्यांचं आवाहन करायचं आहे. गणपती बाप्पाला स्नान घालायचं आहे. स्नान घालताना प्रथम ते पाण्याने घालायचं आहे, नंतर पंचामृताने ते स्नान घालायचं आहे. पंचामृत म्हणजे काय, तर दूध, दही, तूप, मध आणि साखर यांचं मिश्रण. पंचामृताने स्नान घातल्यानंतर पुन्हा शुद्ध पाण्याने स्नान घालायचं आहे. शुद्ध पाण्याने स्नान घातल्यानंतर गणपती बाप्पांची मूर्ती स्वच्छ वस्त्राने कोरडी करायची आणि तिची तुम्ही पाटावरती स्थापना करायची आहे. गणपती बाप्पाची स्थापना केल्यानंतर बाप्पाला हळद, कुंकू, अक्षता, फुले किंवा फुलांची तुम्ही माळ बनवली असेल तर ती माळ अर्पण करायची आहे. कापसाचे वस्त्र अर्पण करायचे आहे.
सुगंधी अगरबत्ती किंवा धूप तिथे लावायचे आहे. दिव्याने बाप्पाला ओवाळून घ्यायचं आहे. दुर्वा, महत्त्वाची गोष्ट म्हणजे चतुर्थीच्या दिवशी बाप्पाला जास्वंदीचं फूल आणि दुर्वा आवर्जून अर्पण करायचे आहे. त्यानंतर गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवायचा आहे. तर नैवेद्य कसला दाखवायचा? तुम्ही गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवू शकता किंवा मोदक, मिठाई, फळे. आता सध्या आंब्यांचा सीझन आहे, त्यामुळे अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पाला आंबा अर्पण करायला विसरू नका. त्यानंतर गणपती बाप्पाला तुम्ही नारळ आणि दक्षिणा देखील अर्पण करायचे आहे. नैवेद्य ठेवल्यानंतर आपल्याला तिथे पाणी देखील ठेवायचं असतं. नैवेद्य डायरेक्ट ठेवायचं नाही, तर खाली मंडल तयार करायचं पाण्याने आणि त्यानंतर तुम्ही त्यावरती नैवेद्य ठेवायचं आहे. गणेश स्तोत्र, त्याचबरोबर अथर्वशीर्ष यांचं तुम्ही पठण करायचं आहे. ओम गंग गणपतये नमः या मंत्राचा 108 वेळेस जप करायचा आहे आणि त्यानंतर गणपतीची आरती करायची आहे. गणेशाची आरती कापुरासह तुपात बुडवून 1 किंवा 3 किंवा अधिक वाती बनवून केली जाते. म्हणजे फुलवाती आपल्याला त्या निरंजनामध्ये ठेवायची आहे आणि त्या आरतीच्या वेळेस ती निरंजन आपल्याला ओवाळायचं आहे. त्यानंतर आरती झाल्यानंतर हातात फुलं घ्यायची आहे आणि ती फुलं पुन्हा तुम्ही गणपतीच्या चरणी अर्पण करायची आहे. आता त्यानंतर तुम्ही गणपती बाप्पाला प्रदक्षिणा करायची आहे. आता घरात आपण पूजा मांडलेली आहे, त्यामुळे तुम्ही स्वतःभोवतीच एक प्रदक्षिणा करायची आणि गणपती बाप्पाची प्रदक्षिणा एकदाच केली जाते, 5 किंवा 7 वेळेस केली जात नाही, हे लक्षात ठेवायचं आहे. आणि पूर्ण पूजा करून झाल्यानंतर मनोभावे नमस्कार करायचा आहे आणि काही चुकलं असेल तर गणपती बाप्पाची शेवटी आपण माफी मागायची आहे, साष्टांग नमस्कार करायचा आहे. आपल्या घरातील जी ज्येष्ठ मंडळी असेल त्यांना देखील आपण नमस्कार करायचा आहे. तर अशा साध्या सोप्या पद्धतीने अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपण गणपतीची पूजा करायची आहे. पूजा करून झाल्यानंतर आपल्याला गाईला पोळी किंवा हिरवं गवत द्यायचं आहे किंवा चारा गाईला खाऊ घालायचा आहे. किंवा मग तुम्ही कोणत्याही एखाद्या गोठ्यात जाऊन पैसे दान करू शकता. आणि रात्री चंद्र दर्शन झाल्यानंतर, चंद्र ओवाळल्यानंतर आपल्याला हे व्रत सोडायचं असतं. चतुर्थीच्या दिवशी तुम्हाला जर सकाळीच पूजा करणं शक्य नसेल गणपती बाप्पाची, तर चतुर्थीचा चंद्र बाहेर येण्यापूर्वी दिवसभरात तुम्ही कधीही गणपतीची पूजा करा. संकष्टी व्रत कथेचा पाठ करायचा आहे आणि मगच आपल्याला उपवास सोडायचा आहे. जर घरात तुम्हाला पूजा करायला वेळ नसेल एवढा, तर तुम्ही मंदिरात जाऊन दर्शन घेऊन साध्या भोळ्या पद्धतीने पूजा केली तरीही चालेल, पण अंगारकी संकष्टीच्या दिवशी तरी कमीत कमी आपण विधिवत पूजा करावी. म्हणून अगदी साधी सोपी पद्धत मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे. अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी काही नियम आपल्याला पाळायचे आहे. आपल्याकडून कोणीही दुखावलं जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे. उपवासाच्या दिवशी तुम्ही साबुदाण्याची खिचडी, फळं, दूध खाऊन हा उपवास करू शकता. या उपवासाला भगर चालत नाही, त्यामुळे संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपण भगरीचं सेवन चुकूनही करायचं नाही. खोटं बोलायचं नाही. या दिवशी नखे, केस कापायचे नाही. त्याचबरोबर दुपारी झोपायचं देखील नाही. याउलट तुम्ही ओम गंग गणपतये नमः, ओम गंग गणपतये नमः या मंत्राचा जप करत राहायचा आहे. आपल्या परीने शक्य होईल तितकं दान किंवा गरजूंना मदत आपण या दिवशी करायची आहे. आपण केलेल्या दानामुळे नक्कीच कोणाची तरी गरज भागते आणि त्यांचे आशीर्वाद आपल्याला मिळतात. त्यासोबतच गणपती बाप्पा देखील आपल्यावर प्रसन्न होतात. आता जर काही मुलामुलींचं लग्न जमत नसेल, तर त्यांनी देखील अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पाला 21 दुर्वांची माळ तयार करून अर्पण करायची आहे. तुमची इच्छा सांगायची आहे. नक्कीच तुमचे विवाहाचे योग लवकरात लवकर जुळून यायला मदत होतील. तर मंडळी, असा होता आजचा व्हिडिओ. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पाची पूजा कशी करायची, गाईला नक्की काय खाऊ घालायचं याबद्दलची माहिती सांगितलेली आहे. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. अजून आपल्या चॅनलवर नवीन असाल, सबस्क्राईब केलेलं नसेल तर धार्मिक, आध्यात्मिक तसेच सणावारांचे व्हिडिओ बघण्यासाठी आजच नाशिककर कोमल या मराठमोळे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.